या लेक्चरमध्ये इन दिस लेक्चर वी विल स्टडी द मेथड्स ऑफ मशीनिंग. म्हणजे आपण सिंगल पॉइंट कटिंग टूल यूज करून बाय युझिंग सिंगल पॉइंट कटिंग टूल लेथ मशीन वरती कोणकोणत्या प्रकारचे मशीनिंग करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. मेथड फॉर मशीनिंग याच्या अंडर म्हणजे हे दोन पार्ट्स मध्ये किंवा दोन टाइप्स मध्ये क्लासिफाय होतं. पहिला म्हणजे ऑर्थोगोनल, त्याचं दुसरं नाव आहे 2 डायमेन्शनल कटिंग. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे ऑब्लिक, त्याचं दुसरं नाव काय आहे 3 डायमेन्शनल कटिंग. ठीक आहे. ऑर्थोगोनल कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय ऑर्थोगोनल आणि व्हॉट इज मीन बाय ऑब्लिक. अनदर नेम ऑफ ऑर्थोगोनल इज 2 डायमेन्शनल कटिंग and another name of oblique cutting is a 3 dimensional cutting. Now see here, what is mean by orthogonal cutting किंवा 2 dimensional cutting कशाला म्हणायचं. Now see in this diagram, जर तुम्ही या डायग्राम मध्ये बघितलं तर आपल्याला काय दिसतंय बघा. हिअर वन वर्क पीस. नाव याच्यामध्ये कोणतं ऑपरेशन आपण सध्या परफॉर्म करतोय असं दिसतंय या डायग्राम मध्ये. तर टर्निंग ऑपरेशन इट विल बी परफॉर्म इन दिस diagram. Now see here the direction of chip flow velocity आणि याचं जे काही फीड आहे कशाचं, टूलचं, म्हणजे टूलची जी काही मुवमेंटची डायरेक्शन आहे किंवा टूल कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होतंय तर राईट हँड टू लेफ्ट हँड, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो फीड, FEED. त्याची डायरेक्शन किंवा त्याची मुवमेंट कोणत्या डायरेक्शनला होते, फ्रॉम राईट हँड टू लेफ्ट हँड. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा कटिंग एज म्हणलंय. व्हॉट इज मीन बाय कटिंग एज, बाय युझिंग दिस एज द मटेरियल ऑफ द वर्क पीस इट विल बी रिमूव्ड. म्हणजे हा जो काय वर्क पीस आहे त्याच्यावरचं मटेरियल आपण कटिंग एज यूज करून काय करतोय, रिमूव्ह करून टाकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं नाव काय दिलं याच्यामध्ये, डिफ टॉप कट. म्हणजे एका टाइमला तेवढा किंवा एवढ्या साईजचा काय केला आपण, डिफ टॉप कट याच्यावरती दिलाय. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं या डायग्राम मध्ये तर हा जो काय आपला टूल आहे, ठीक आहे. आता हा जो टूल आहे त्या टूलचा ऍक्सिस आणि आपल्या वर्क पीसचा ऍक्सिस. नाव हिअर द अँगल इन बिटवीन टूल ऍक्सिस and the workpiece axis, the angle in between these two how much, 90 degree. म्हणजे या दोन ऍक्सिस मधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. ठीक आहे. इट इज नथिंग बट द अँगल ऑफ वर्कपीस इज परपेंडिक्युलर टू द अँगल ऑफ टूल. कळतंय का बघा. म्हणजे याला आपण 2 डायमेन्शनल कटिंग किंवा ऑर्थोगोनल कटिंग का म्हणतो, तर जो काही टूलचा अँगल आहे, व्हर्टिकल अँगल इथे रेड कलरने दाखवलेला, तो अँगल आपल्या वर्क पीसच्या ऍक्सिस बरोबर, सॉरी टूलचा ऍक्सिस आपल्या वर्क पीसच्या ऍक्सिस बरोबर किती अँगल करतो, 90 डिग्री अँगल करतो. बघा इथे दाखवलेलं आहे त्यांनी. हे बघा स्पीडची जी डायरेक्शन आहे आणि याचा जो काय ऍक्सिस आहे टूलचा त्याच्यामधला पण अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. आता मी काय सांगितलं तुम्हाला, जो काही वर्क पीस आहे आणि जो काही टूल आहे या दोन्ही मधला अँगल किती आहे, 90 डिग्री. त्याच्या म्हणजे सायमल्टेनियस तसंच आपण अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण सांगू शकतो, जे काय आपण फीड त्या टूलला प्रोव्हाइड करतोय, दिस फीड इट विल बी प्रोव्हाइडेड फॉर दिस टूल इज पॅरलल टू द वर्क पीस ऍक्सिस. म्हणजे जी काय फीड, जी काय मोशन आपण त्या टूलला देणार आहे किंवा त्या टूल पोस्टला देणार आहे ती एकदम पॅरलल असणार आहे. कशाला, वर्क पीसच्या ऍक्सिसला. बघा इथं याच्यामध्ये काय दिसतंय बघा, हा वर्क पीसचा ऍक्सिस आहे आणि जे काय आपण फीड त्या टूलला प्रोव्हाइड केलाय तो पण हॉरिझॉन्टलच आहे. हॉरिझॉन्टल इट इज नथिंग बट दिस बोथ आर पॅरलल विथ इच अदर. ठीक आहे. and this concept it will be defined another way. Here the axis of tool is perpendicular to the feed. What I told you the axis of tool is perpendicular to the feed also.
and the axis of tool is perpendicular to the workpiece axis also. म्हणजे टूलचा जो ऍक्सिस आहे तो वर्कपीसच्या ऍक्सिसला पण पॅरलल आहे आणि जे काही फीड आपण त्या टूलला प्रोव्हाइड करतोय त्याला पण तो काय आहे, पॅरलल आहे. ठीक आहे, कळतंय का बघा. याला आपण काय म्हणतो, ऑर्थोगोनल और 2 डायमेन्शनल कटिंग. आता पुढे बघा, ऑब्लिक और 3 डायमेन्शनल कटिंग. नाउ सी हियर इन दिस डायग्राम, here workpiece is given, here the rotation of workpiece, here tool is here, feed for this tool is parallel to the axis of workpiece, but now see here the angle is between this edge, which edge, कटिंग एज ऑफ द टूल. मी काय म्हणतो बघा, पाठीमागच्या डायग्राम मध्ये कसं होतं, हे बघा या डायग्राम मध्ये कटिंग एज आपली कुठे होती, ही कटिंग एज होती. आता ही जी काय कटिंग एज आहे ती कशी आहे, पॅरलल टू द कटिंग सरफेस. या दोन्ही मधला अँगल किती आहे, 0 डिग्री. कटिंग एज आणि कटिंग सरफेस मधला अँगल ऑर्थोगोनल कटिंग मध्ये 0 डिग्री असतो आणि तेच जर आपण ऑब्लिक और 3 डायमेन्शनल कटिंग मध्ये जर बघितलं तर हिअर द अँगल इन बिटवीन कटिंग एज अँड कटिंग सरफेस, या दोन्ही मधला जो अँगल आहे तो काहीतरी अँगल त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जी काय कटिंग एज आहे कशामध्ये, ऑब्लिक और 3 डायमेन्शनल कटिंग मध्ये, त्या कटिंग एजला आपण काहीतरी अँगल त्याला प्रोव्हाइड केलेला असतो. तसंच आधीचा जो बघितला आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अँगल प्रोव्हाइड केलेला नव्हता. त्याच्यामध्ये काय होतं बघा, फक्त 90 डिग्री अँगल होता. कशामधला अँगल होता 90 डिग्री, टूल मधला आणि वर्कपीसच्या ऍक्सिस मधला. ठीक आहे, आता तसंच जर आपण बघितलं दुसऱ्या डायग्राम मध्ये तर इथं कटिंग एज इन्क्लाइन्ड ऍट दिस अँगल विथ द डायरेक्शन ऑफ फीड. म्हणजे जी काय कटिंग एज त्या टूल वरती प्रोव्हाइड केलेली आहे ती कटिंग एज काहीतरी वेगळा अँगल फीड डायरेक्शन बरोबर करते. पाठीमागच्या डायग्राम मध्ये किंवा त्या कटिंग जे होतं त्याच्यामध्ये जी काही कटिंग एज आहे ती फीड बरोबर 90 डिग्री अँगल करत होती. ऑब्लिक और 3 डायमेन्शनल कटिंग मध्ये तीच कटिंग एज फीड बरोबर वेगळा काहीतरी अँगल करते. म्हणजे तो 90 नसणार आहे, 10, 20, 30 असा काही असू शकतो, फक्त तो किती नाही, 90 नाही. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, ऑब्लिक और 3 डायमेन्शनल कटिंग. ठीक आहे, नाउ सी हियर इन दिस नेक्स्ट स्लाइड, इन मेटल कटिंग ऑपरेशन द पोझिशन ऑफ कटिंग एज of cutting tool is important, based on which cutting operation is classified as orthogonal cutting and oblique cutting. Here position of cutting edge of cutting tool is most important. What I told you, position of cutting edge of the cutting tool, म्हणजे जो काय कटिंग टूल आहे त्या कटिंग टूलची जी काय कटिंग एज आहे ती महत्वाची आहे. ऑर्थोगोनल और 2 डायमेन्शनल कटिंग मध्ये जर बघितलं तर याची कटिंग एज जी आहे बघा ही व्हर्टिकल इन द डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे, आणि या कटिंग एज मध्ये आणि या फीड मध्ये किती डिग्री अँगल होतोय, 90 डिग्री अँगल होतोय. ठीक आहे, आपण जर तेच पुढच्या डायग्राम मध्ये बघितलं, पुढच्या डायग्राम मध्ये बघा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं ऑब्लिक और 3 डायमेन्शनल कटिंग मध्ये, हिअर दिस इज अ कटिंग एज. ही जी कटिंग एज आहे ती पुढं फीडला काहीतरी अँगल करते. तो अँगल 90 डिग्री नाही, अदर दॅन 90 डिग्री. म्हणजे याच्यामध्ये जे काय क्लासिफिकेशन्स होतात ते कशावरती डिपेंड आहेत, इट विल बी डिपेंड्स ऑन कटिंग एज ऑफ द कटिंग टूल. त्याच्यानंतर बघा ऑर्थोगोनल कटिंग, नाउ शोन इन फिगर. Orthogonal cutting is also known as
2-dimensional machine cutting in which the cutting edge is normal to the वर्कपीस. म्हणजे याच्यामध्ये जी काही कटिंग एज आहे ती वर्कपीसला कशी आहे, नॉर्मल आहे. नॉर्मल इट इज नथिंग बट परपेंडिक्युलर, and perpendicular it is nothing but the angle in between two axes is a 90 degree. ठीक आहे. नॉर्मल म्हणजेच काय असतंय, परपेंडिक्युलर असतंय. आणि परपेंडिक्युलर म्हणजेच काय, दोन ऍक्सिस मधला जो काय अँगल आहे तो अँगल किती असला पाहिजे, 90 डिग्री असला पाहिजे. ठीक आहे. इन ऑर्थोगोनल कटिंग नो फोर्स एक्झिस्ट इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू रिलेटिव्ह मोशन इन बिटवीन टूल अँड वर्कपीस. आहे ऑब्लिक कटिंग. In the common type of 3-dimensional cutting used in various metal cutting operations in which the cutting action is inclined with job by certain angle is called as inclination angle. म्हणजे आपण जसं की त्या डायग्राम मध्ये बघितलं, विल सी इन प्रिव्हियस डायग्राम, द कटिंग एज ऑफ द टूल is make some angle with feed, or this line is make some angle with the axis of workpiece. म्हणजे ती जी काही कटिंग एज आहे ती कटिंग एज काहीतरी अँगल करते कशाबरोबर, वर्कपीसच्या ऍक्सिस बरोबर, किंवा जी काही फीड आपण त्या टूलला प्रोव्हाइड केलाय त्या टूलच्या बरोबर काहीतरी अँगल क्रिएट करते. ठीक आहे.